सन्माननीय सदस्य राहुलजी कुल। अध्यक्ष महोदय, राज्यपालांच्या अभिभाषणाला पाठिंबा देण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे। माझ्या आधीच्या सदस्यांनी उल्लेख केलेला एक विषयाचा मी आवर्जून उल्लेख करेल की देशातील सर्वाधिक बिबट प्रवण क्षेत्र म्हणून पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, शिरूर, दौंड या तालुक्यांचा समावेश असून या 4 तालुक्यांमध्ये मिळून जवळपास 300 ते 400 बिबटे असल्याची माहिती ही वन विभागाकडून मिळते। संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये आज नागरिक असुरक्षित आहेत आणि मोठ्या प्रमाणावर बिबट्यांचा वावर वाढलेला आहे। शेतकऱ्यांना शेती करत असताना असुरक्षितता वाटते आणि बिबट्यांचा सुद्धा जीव हा वाहनांच्या रेल्वेच्या धडकेमुळे आणि विहिरीत पडून त्यांचा मृत्यू झाल्यामुळे अडचणीत आहे। परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्वी जनावरांच्यावर हल्ले करणारे बिबटे आता मानवावर हल्ले करू लागलेले आहेत आणि माझ्या मतदारसंघातील कडेठाण तालुका दौंड येथील 7/12/2024 रोजी दुपारी शेतात काम करत असणाऱ्या लताबाई धावडे यांच्यावर बिबट्याने हल्ला केला। त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि माझी या निमित्तानं मागणी आहे की त्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई तर मिळावीच, परंतु या बिबट्यापासून असुरक्षित झालेलं मानव जीवन हे सुरक्षित करण्याची जबाबदारी वन विभागाची आणि शासनाची आहे आणि त्यासाठी आवश्यक तातडीने उपाययोजना करणं आवश्यक आहे। मी सातत्यानं मागचे वर्ष 1.5-2 वर्ष संबंधित विभागाच्या संपर्कात आहे, परंतु म्हणावासा सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही। कागदे घोडे नाचवण्याचा प्रयत्न होतो आणि त्यामुळे आता लोकांना असुरक्षित वाटू लागले। शेतकरी आहे, शेतकऱ्याला शेती करताना एका बाजूला वेगळी संकटाला सामोरं जात असताना बिबट्याचं एक नवीन संकट आपल्या समोर आहे आणि त्या संदर्भात शासनानं योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशा प्रकारची मागणी या चर्चेच्या निमित्तानं मी करतो।